13 जुलै 1660 महाराज पन्हाळ्यावरून निघाले आणि शत्रूनं पावनखिंडीजवळ महाराजांना गाठल्यासारखंच होतं. घसा आवळत आवळत बाजी महाराजांना विनवत होता, राजे तुम्ही इथं थांबू नका, गडाकडे धावा, हा बाजी एकालाही खिंड लढू देणार नाही राजे. महाराजांना बळबळ विशाळगडाच्या वाटेला बाजींनी लावलं आणि 300 मावळ्यांचं बाजी लढू लागला. बाजींच्या पराक्रमानं आणि बाजींच्या रक्तानं गजापूरची खिंड पावनखिंड झाली. एका भयंकर घटसर्पाच्या तडाख्यातून हिरसड मावळातल्या गरीब शेतकरी मावळ्यांनी स्वराज्याचं प्राण वाचवलं, ते याच पावनखिंडीत. पावनखिंडीच्या मातीला सुगंध आहे बाजींच्या रक्ताचा, त्यागाचा. जर तेथील मुठभर माती पाण्यात टाकली तर पाण्याला रंग चढेल बाजीच्या रक्ताचा. जर तेथील जमिनीला कान लावला तर आवाज येईल बाजींच्या तोंडून कडाडलेल्या महाराष्ट्राच्या महामंत्राचा. आणि आजही बाजींचा अखेरचा श्वास आजही आम्हाला सांगतोय, जिंकण्याचा इतिहास माझा, हरणे माझ्या रक्तात नाही. जिंकण्याचा इतिहास माझा, हरणे माझ्या रक्तात नाही. जोवर उभा मैदानात मी, तोवर नियतीला जिंकणं शक्य नाही, तोवर नियतीला जिंकणं शक्य नाही.